नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो. मागील व्हिडिओमध्ये आपण स्तर क्रमांक 11 2 ते 3 शब्द, जोडाक्षरयुक्त 1 ते 2 वाक्य, विरामचिन्हांसह, आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो. हा स्तर विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन क्षमतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी खेळ, कृती, उपक्रम यांची मदत घेऊ शकतो, याबाबत माहिती घेतली. तसेच उर्वरित मुद्द्यांसाठीचे भाषिक खेळ, कृती, उपक्रम याविषयी या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. यात सर्वप्रथम येणारा महत्त्वपूर्ण शब्द म्हणजे ऐकून लिहिणे होय. तर ऐकून लिहिणे या विषयासाठी कोणकोणते घटक विचारात घेऊ शकतो? तर विद्यार्थ्यांच्या वयोगटाला साजेसे, परिसराशी निगडीत, दैनंदिन जीवनातील अनुभव, भावनांशी जोडलेले, सोपे, सुटसुटीत भाषा असलेले असावेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना आकलनावर आधारित नेहमीच्या वापरातील शब्द ऐकून विचार करून लिहिता येतील. आकलनावर आधारित कृती घेऊया. आकलन तसेच ऐकून लिहिणे या दृष्टीने वॉर्मअप श्रवण कौशल्याचा विकास होण्यासाठी भाषिक खेळ घेऊया. श्रवण कौशल्याचा विकास सर्व विद्यार्थ्यांचा समावेश करत मैदानावर हा खेळ घेता येईल. यामध्ये वर्तुळातील आतील भाग खळ्यात व बाहेरील भाग मळ्यात असणार आहे. शिक्षक काही वेळेस खळ्यातील तर काही वेळेस मळ्यातील शब्द उच्चारतील. जो विद्यार्थी खळ्यातील शब्द उच्चारल्यावर मळ्यात उडी मारेल तो चुकेल आणि बाद होईल. या ठिकाणी आपण फळे आणि फुलांची नावे घेतली आहेत. फळाचे नाव उच्चारल्यावर बाहेरच्या वर्तुळात उडी मारावी. फुलाचे नाव उच्चारल्यावर आतल्या वर्तुळात उडी मारावी. हा खेळ शब्द बदलून सुद्धा घेता येऊ शकतो. जसे पदार्थ व चव, मराठी व इंग्रजी महिने, पाठ व लेखक, मुलाचे व मुलीचे नाव. शिक्षक आपल्या कल्पकतेनुसार यात बदल करू शकतात. कल्पनाशक्ती व सर्जनशीलतेला वाव देत अजून एक भाषिक खेळ घेता येऊ शकतो. तो म्हणजे अपूर्ण वाक्य पूर्ण करून लिहिणे किंवा शब्दकोडे देऊन वाक्य पूर्ण करून घेणे. संवाद, प्रसंग, कथालेखनाची प्रथम पायरी समजूया या कृतीला. अपूर्ण वाक्य पूर्ण करून लिहिणे यामध्ये ग्रंथालयात हे वाक्य पूर्ण करताना मुले ग्रंथालयात पुस्तके वाचत होती. अशा पद्धतीने जोडाक्षराचा वापर करत वाक्य पूर्ण करतील. तसेच अजून एक उदाहरण म्हणजे दप्तर. दप्तरात वही व पुस्तक आहे. जोडाक्षराची अट पूर्ण करत विद्यार्थी वाक्य लिहू शकतात. या ठिकाणी आपण प्रश्नार्थक वाक्य तयार कर अशी ही अट देऊ शकतो. शब्द कोडे यांचा वापर करत भिंतीवरील कोणती वस्तू वेळ दाखवते? भिंतीवरील घड्याळ ही वस्तू वेळ दाखविते. दिवसा कोण प्रकाश देतो? दिवसा सूर्यप्रकाश देतो. यात मुले प्रश्न ऐकून विचार करून उत्तरे लिहितील. अभिव्यक्ती क्षमता वाढीसाठी असे अनेक खेळ आपण घेऊ शकतो. बघा, लक्षात ठेवा आणि लिहा. या कृतीमध्ये विद्यार्थ्यांचे गट तयार करावेत. यात विद्यार्थ्यांना 10 वस्तू असलेले चित्र दाखवावे किंवा 10 वस्तू दाखवाव्यात. चित्र दाखवून झाल्यानंतर शिक्षकांनी चित्र किंवा वस्तू लपवून ठेवाव्यात. शिक्षकाने विद्यार्थ्यांना पाहिलेल्या वस्तूंवरून वाक्य बनवायला सांगावे. ज्या गटातील विद्यार्थी अधिकाधिक वाक्य बनवतील त्या गटाला विजयी घोषित करावे. अनेक जोडाक्षरांच्या प्रकारांचे सुद्धा भाषिक खेळ घेता येऊ शकतात. या ठिकाणी आपण र ची गंमत म्हणत र जोडाक्षर असलेल्या प्रकाराबद्दल भाषिक खेळ पाहूया. या खेळामध्ये र जोडाक्षर असणारे शब्द, विरामचिन्हांचा वापर करत वाक्य तयार करणे होय. यात विद्यार्थ्यांना मैदानावर गोलाकार उभे करावे. आवश्यक साहित्य म्हणजे र ची सारख्या शब्दांची जोडाक्षरे असणारी प्रत्येक प्रकारची 3 ते 4 कार्डे किंवा शब्दपट्ट्या व अशी जोडाक्षर कार्ड प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात द्यावी. सर्व विद्यार्थी गोलात पळताना पळा पळा गट शोधा असे शिक्षकांनी म्हणावे. शिक्षकांनी थांबा असे म्हणताच र च्या सारख्या खुणा असलेल्या शब्द कार्ड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी गट बनवणे अपेक्षित आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी गट तयार करावे व त्यांनी गटातील शब्द प्रत्येक विरामचिन्हाचा वापर करत वाक्य बनवावे. जलद व योग्य अधिक प्रकारचे वाक्य बनवणाऱ्या गटास विजयी घोषित करावे. र जोडाक्षरांप्रमाणेच जोडाक्षरांच्या इतर प्रकारानुसार सुद्धा या ठिकाणी हा खेळ घेता येऊ शकतो. जसे य अक्षराने जोडलेले शब्द, समान अक्षरे असलेले जोडाक्षरे, एक ध्वनी असलेले जोडाक्षर इत्यादी. विचार आणि लेखनाची गती जुळणे यासाठी गती वाढवण्यासाठी आपण अजून एक भाषिक खेळ घेऊया. वाक्य पूर्ण करा. योग्य गतीने लिहिणे याचा अर्थ वेगात लिहिणे नव्हे, तर वाचता येईल अशा स्पष्ट हस्ताक्षरात ठराविक वेळेमध्ये लिहिणे असा घेऊया. चित्रकथा या उदाहरणामध्ये साधी क्रमाने मांडलेली चित्रे मुलांना देऊया. त्यांनी चित्राच्या आधारे गोष्ट तयार करायची आहे. प्रत्येक चित्रासाठी विद्यार्थी एक वाक्य लिहितील अशी अपेक्षा करूया. वेळेच्या बंधनामुळे मुले जलद विचार करतील व योग्य गतीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतील.
या कथेमध्ये रस्ता, बक्षीस अशा शब्दांचा वापर विद्यार्थी नक्कीच करू शकतात. शिक्षक, बंधू आणि भगिनींनो, दैनंदिन अध्यापनात आपण आपल्या कल्पकतेने विविध भाषिक खेळांचा समावेश केला तर लेखनातील अध्ययन स्तर 11 सहज साध्य करता येऊ शकते. आपणा सर्वांना शुभेच्छा व धन्यवाद.